आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. पेरणी योग्य पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत असा सल्ला धुळे जिल्हा कृषी विभागाचे कृषी अधीक्षक सूरज जगताप यांनी दिला. यंदा एल निनोचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत असल्यामुळे एल निनोमुळे पाऊस लांबलेला आहे. यवतमाळमध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायतीनं MRP कायद्यामध्ये सुधारणा करण्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली आहे. एकाच वस्तूवर 2 वस्तू मोफत देणं ही किंमत MRP पेक्षा कमीच असते. योग्य MRP, ग्राहकांची पिळवणूक थांबवणं, MRP वरील नियंत्रण हटवणं या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. कोकण रेल्वेचा यंदा पावसाळ्यामधील प्रवास दरडमुक्त होणार आहे. पावसाळ्याचा सामना करण्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. येत्या सोमवारपासून पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. पावसाळ्यामध्ये कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी 657 प्रशिक्षित कर्मचारी कोकण रेल्वे मार्गावर धोकादायक ठिकाणी गस्त घालणार आहेत. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी प्रशासनाची तयारी सुरू आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी सर्व यंत्रणांना समन्वयानं काम करण्याचे निर्देश दिलेत. वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आलेला आहे. राज्यात 15 जूनपासून तर विदर्भातल्या शाळा 30 जूनपासून सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागानं शाळा प्रवेश उत्सव 2026 या कार्यक्रमाचं भव्य नियोजन केलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात अत्यंत उत्साही आणि आनंददायी वातावरणात करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यासाठी यंदा कडेकोट पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. पालखीमधील मुख्य रथावर 1 क्विंटलपेक्षा जास्त चांदी असून रथाची एकूण किंमत सुमारे 4 ते 5 कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी साध्या वेशातील आणि गणवेशातील पोलिसांसह महिला पोलीस आणि कमांडो तैनात राहणार आहे. पुणे रेल्वे स्थानकावर उद्या महत्त्वाच्या तांत्रिक कामासाठी 9 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. फलाट क्रमांक 3 आणि 4 मुंबईकडून येणाऱ्या गाड्यांसाठी तात्पुरते बंद राहणार आहेत. ब्लॉकमुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द, अंशतः रद्द तसंच वेळेत बदल करण्यात आले आहे. भंडारा बस स्थानकाच्या परिसरात खासगी प्रवासी वाहनांना प्रवेश बंदी लागू केली आहे. या नियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विभागीय अधिकारी सज्ज झाले असून नियम भंग करणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार अशी माहिती ST महामंडळानं दिली आहे. तळ गाठल्यामुळे आजपासून शहरात 1 दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी काटकसरीनं वापरण्याचं आवाहन केलं जात आहे. संभाजीनगर, जालना आणि पैठण परिसरातील तब्बल 4000 उद्योगांवर पाणी टंचाईचं संकट ओढवलंय. जायकवाडी धरणामध्ये 28% पाणीसाठा शिल्लक राहिल्यानं औद्योगिक वसाहतीसाठी पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला. दररोज मिळणाऱ्या पाण्यात 10 MLDची कपात होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील धरणात केवळ 34% पाणीसाठा शिल्लक राहिलाय. जिल्ह्यातील लहान मोठ्या 68 पाटबंधारे प्रकल्पात सध्या स्थिती 34.86% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे शहराला मुळशी धरणात पाणी हवं असल्यास तातडीनं सविस्तर आराखडा सादर करण्याचे आदेश स्थायी समितीच्या बैठकीमध्ये देण्यात आले. खडकवासला आणि भामा आसखेड धरणामधून मिळणारा पाणी पुरवठा अपुरा पडत असल्यामुळे मुळशीच्या पाण्याची मागणी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडीत 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला. दामिनी पथक आणि अंगणवाडी सेविकांनी ऐनवेळी धाव घेऊन हा बालविवाह यशस्वीपणे रोखलेला आहे. साताऱ्याच्या महाबळेश्वरमधील द क्लब गोल्फ मैदान वृक्षतोड आणि उत्खननामुळे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलाय. मैदान परिसरात मोठ्या प्रमाणावर उत्खनन, वृक्षतोड आणि अनधिकृत बांधकामं केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील VIP दर्शन तिकीट गैरव्यवहाराच्या प्रकरणातील मुख्य आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. जिल्हा व सत्र न्यायालयानं दोन्ही आरोपींचा जामीन फेटाळल्यामुळे त्यांचा तुरुंगातला मुक्काम आणखी वाढलाय. VIP दर्शनाच्या नावाखाली भाविकांकडून बेकायदेशीरपणे पैसे उकळल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे.